started our chapter second part. Okay, so in that we have covered, I think we will take a little bit review. Okay, so we have started yesterday automation part. In that we have covered the definition and concept of the automation, then again types and advantages, limitation of the automation, then linkage of the CAD/CAM with CIM, that is a computer integrated manufacturing, then group technology, then part family, then classification and codification system, how we are going to doing, then its merits, advantages, disadvantages of the group technology, then computer aided process planning, then types of the CABP, retrieval and generative type of the CABP. So today we'll cover material requirement planning, concept of the enterprises requirement planning, and concept of the rapid prototyping. Okay. Okay, so we'll start today material requirement planning. So what is mean by material requirement planning and how it is works and what is the importance of this MRP? So that thing we will cover in today's lecture. So you can see material requirement planning is a time phase of the prior planning techniques that calculates the material requirements and schedule the supply to meet demand. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे मटेरियल रिक्वायरमेंटचा, की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रोडक्टचं प्रोडक्शन करत असता त्यावेळेस त्याला लागणारी प्रोसेस प्लॅनिंग ऑलरेडी तुम्ही CAPP थ्रू केलेली असते, बरोबर. आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग होतं त्यावेळेस वर्क स्टेशनला तुम्हाला रॉ मटेरियल सप्लाय करावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला योग्य वेळेस योग्य त्या ठिकाणी योग्य ते मटेरियल पोहोचणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यामधून तुमचा लीड टाइम सेव्ह होतो आणि प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. सो फॉर दॅट पर्पज मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग इज वन ऑफ द बेस्ट टूल suitable for doing this material requirement planning. So in that, material requirement is to get right material at right place at right time. योग्य वेळी योग्य ते मटेरियल योग्य त्या ठिकाणी मिळालं तर तुमचं ही सगळी प्रोसिजर एकदम सुलभ होऊन जाते. ठीक आहे. याचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंगचे, तर आपण काय करतोय मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग यूज करून रिड्यूस इन्व्हेंटरी. म्हणजे सपोज माझं एखादं प्रोडक्शन आहे आणि त्या प्रोडक्शनला मला सपोज रोज 10 प्रोडक्ट्स तयार होत असतील आणि एक महिन्याला माझे बघा 10 म्हणजे 300 होत असतील, तर मी एकदम महिन्याचं त्या मटेरियलला त्या प्रोडक्टला लागणारं मटेरियल रॉ मटेरियल आहे ते एकदम परचेस करून आणून ठेवतो. एक उदाहरण घ्या, एक स्टोरेज मध्ये मी इन्व्हेंटरी करून ठेवतो. ठीक आहे. आणि एक दुसरं जे MRP यूज करून, MRP म्हणजे काय, राईट मटेरियल राईट प्लेस अँड राईट टाइम. त्यावेळेस एक जण काय करतोय, एक महिन्याचं रॉ मटेरियल आणून स्टोअर करतोय. एक दुसरा आहे तो काय करतोय, फक्त रोज लागतंय किती, उद्या किती लागणार आहे तेवढंच फक्त आज आणून ठेवतोय, परत परवा आणून ठेवतोय. ह्याला काय म्हणायचं, इन्व्हेंटरी फक्त तेवढीच लागेल तेवढेच मटेरियल इन ऍडव्हान्स एक दिवस फक्त आणून ठेवायचं. यानं काय होतं, रिड्यूस इन्व्हेंटरी म्हणजे तुमचं जे काही मटेरियलची कॉस्ट आहे, जे इन्व्हेंटरी करून स्टोअर करून ठेवण्याचं जे काही कॉस्ट आहे ती कमी होते. दिस इज द बेनिफिट ऑफ दिस मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. ठीक आहे. विदाऊट विनाकारण तुम्ही पुढच्या 6 महिन्याचं 4 महिन्याचं मटेरियल आणून स्टोअर करणे हे काही फायदेशीर होत नाही. म्हणून आपण काय करतो, MRP टेक्निक यूज करतो आणि राईट इन्व्हेंटरी चूज करण्यासाठी आपण हे गोष्टी यूज करतो. रिअलिस्टिक कमिटमेंट ऑफ डिलिव्हरी. आणि हे होतं काय, की एखाद्या तुम्ही वेंडरला कस्टमरला एक डेट म्हणजे काय, की हा प्रोडक्ट तुम्हाला ह्या तारखेला तुम्हाला आम्ही डिलिव्हर करू शकतो. ती जी तुमची कमिटमेंट आहे त्या कमिटमेंटच्या अगोदर तुम्हाला तुमचं प्रोसिजर कंप्लीट करणं खूप महत्वाचं आहे. ओके, फॉर दॅट पर्पज वी हॅव टू कंप्लीट दॅट मॅन्युफॅक्चरिंग बिफोर द डेडलाईन. You have to take some one deadline. Suppose one customer wants some products from your company, you should tell them, so before 13th December we will deliver that product to you. So at your company place you have to ensure that product, your commitment should be fulfilled when before 30 December you have to complete that production only. That is only one way. Okay, and that reason you can use material requirement planning with the proper way and you will get the final result. Okay, so this is the use of the MRP.
Then actually second thing, how we are going to define the MRP. So MRP is nothing but just time phase with priority planning, and that calculates material requirement actually, in how many quantities we require the material, and schedule the supply to the meet the demand. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली डिमांड किती मटेरियलचा आहे, पार्टचा आहे, 10 कंपोनंटचा आहे, तर मटेरियल 10 कंपोनंटचं सेंड करायचं, विनाकारण एक्स्ट्रा करायचं नाही किंवा कमी करायचं नाही. Across all the products and parts in one or more plants, you can schedule this MRP within that only a single organization or in different organization, no problem. So this is another one definition of the MRP. So MRP system uses 4 pieces of the information to determine what material should be ordered and when. MRP काय करतं, एक प्रोसेस प्लॅन करतं आणि एक शेड्यूल करतं की कोणतं मटेरियल कधी आणि केव्हा मागवायचं आणि कुठं पाठवायचं. सो फर्स्ट द मास्टर प्रोडक्शन शेड्यूल, MRP शेड्यूल, एक मोठं एक शीट असतं, त्याच्यामध्ये एक शेड्यूल केलेलं असतं की कोणती गोष्ट कधी परचेस करायची, विच डिस्क्राइब्स विच when each product is scheduled to be manufactured. Then bill of material means all the history of that regarding the product purchase, all the prices, the quantity, material, which list exactly the parts and materials required to make each product. सगळी डिटेल्स त्याच्यामध्ये बिल ऑफ मटेरियल मध्ये असते. Production cycle times and materials needs at each stage of the production cycle time and supplier lead times. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोडक्शन सुरू करत असता त्यावेळेस त्याला लागणारा वेळ, त्याच्यामध्ये जो काही लीड टाइम आहे आणि त्याला लागणारं मटेरियल आहे, ती त्यावेळेस तिथं सायकलमध्ये कंटिन्युअसली मॉनिटरिंग केलं जातं. आणि सप्लायर लीड टाइम्स, आणि मॅन्युफॅक्चरिंग झाल्यापासून फिनिश्ड गुड झाल्यापासून ते तुमच्या कस्टमरला, वेंडरला पोहोचेपर्यंत तो वेळ, दॅट इज युअर सप्लायर lead time. So all these things cover in this material requirement planning. That planning should be done before the making the manufacturing. Ensure that. Okay. Next, this is the MRP. We can say a structure, system of the 4 pieces already we have discussed right now: master production schedule, then supplier lead times, then bill of material, then production cycle time. Okay, so all these 4 pieces we are going to interconnecting and integrated with the material requirement planning. Simultaneously we are doing this 4 important pieces of the information while doing any material requirement planning, and then only we will get a better product with better delivery to the customer. Okay, so that is very important in material requirement planning. You should remember while doing the any MRPs for the any particular products. So before that, you should ensure all these 4 parameters will be fulfilled. Then you can see this is the MRP objectives, where the main theme of the MRP is getting the right material to the right place at the right time. Okay, this is the one simple definition where we can say what is mean by actually MRP means getting the right material to the right place at the right time. This is your main theme of the MRP. Okay, so here you can see, here at the left side you can see the dimension column is there, and right side ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफाय. म्हणजे इकडे डायमेन्शन आहेत इन्व्हेंटरी, प्रायोरिटीज अँड कॅपॅसिटीज. इन्व्हेंटरी मध्ये काय आहेत ऑब्जेक्टिव्ह आपले? ऑर्डर द राईट पार्ट, म्हणजे त्याला लागणारा रॉ मटेरियल जो पार्ट आहे तो ऑर्डर करणे, हे इन्व्हेंटरी मध्ये आहे. ऑर्डर द राईट क्वांटिटी, लागणार आहे तेवढीच क्वांटिटी मागवा, विनाकारण एक्स्ट्रा क्वांटिटी परचेस करू नका. ऑर्डर ऍट द राईट टाइम, योग्य वेळेलाच मागवा, विनाकारण अगोदर मागू नका किंवा नंतर मागू नका. दॅट इज ऑल्सो objective, main objective. Okay, give me one
Okay, so this is the inventory and priorities. You can see the order with the right due date. Okay, ऑर्डर विथ राईट ड्यू डेट म्हणजे जे काय तुमची प्रायोरिटी काय असली पाहिजे त्या दिलेल्या तारखेला तुम्ही फुलफिल केलं पाहिजे आणि त्या तारखेलाच तुमची ऑर्डर तिथं पोहोचली पाहिजे. ठीक आहे कस्टमरला. नाहीतर परत तुमच्यावरती काय होतं असे फीडबॅक येतात कस्टमरचे वेंडरचे मार्केटमधून की हे अशी अशी कंपनी आपल्याला वेळेवरती डिलिव्हरी देत नाहीत. कीप द ड्यू डेट व्हॅलिड आणि तुम्ही सांगितलेली ड्यू डेट 30 असेल तर तुम्ही 29 ला दिलं तर चालेल, 30 ला दिलं तर चालेल, परंतु 1 तारखेला गेलं नाही पाहिजे. ठीक आहे, ती एक डेट आहे ती व्हॅलिड ठेवायची आणि त्याच्या पुढे जाऊन एक्सटेंड होईल असं काही करायचं नाही. सो दिस आर दी सम ऑब्जेक्टिव्ह फ्रॉम दी इन्व्हेंटरी अँड प्रायोरिटीज. लास्ट कॅपॅसिटी. सो इन दॅट कॅपॅसिटी प्लॅन फॉर द कम्प्लीट लोड. ओके, जे काय तुम्ही प्लॅन केला होता अगोदर एमआरपी तुमचा जे काय लोड होता जेवढे काय कंपोनंट होते तेवढ्यासाठी प्लॅन करा. प्लॅन फॉर द ॲक्युरेट लोड, व्यवस्थित जो आहे त्यालाच लोड करा. Plan for the adequate time to view the future load, and you can go in future load also, future manufacturing also. You can plan for not only present way, you can go for the future load also. म्हणजे जे काय भविष्यात तुम्ही काय मॅन्युफॅक्चरिंग करणार आहात त्याच्यासाठी पण प्लॅनिंग करून ठेवा एमआरपी. सो these are the main MRP objectives where we have to take care of this all the objectives. दिस इज द स्टेजेस इन द एमआरपी. ओके, सो याच्यामध्ये स्टेजेस आहेत ऑलरेडी आपण आता बघितलेलं आहे. एक सेंटरला आहे ते एमआरपी. दिस इज द बॉक्स विथ द मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग अँड साइड बाय साइड यू कॅन सी मास्टर प्रोडक्शन शेड्यूल, बिल ऑफ मटेरियल, इन्व्हेंटरी स्टेटस अँड दिस इज द युअर ऑर्डर रिलीज, ऑर्डर रिशेड्युलिंग अँड प्लॅन्ड ऑर्डर. म्हणजे एमआरपी करत असताना तुम्हाला एक मास्टर प्रोडक्शन शेड्यूल तयार करावे लागेल की ह्या प्रोडक्टला हे असं असं शेड्यूल आहे, ह्या वर्कवरती मशीनवरती काम करेल, याला असं असं रॉ मटेरियल जाईल. ठीक आहे, इन्व्हेंटरी स्टेटस जेवढं मटेरियल लागते तेवढंच त्या योग्य वेळेला एक मशीनला पोहोचवणे. बिल ऑफ मटेरियल त्या प्रोडक्टचं सगळं बिल ऑफ मटेरियल डिटेल्स एका शीटमध्ये आणि हे मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग प्रोव्हाइड करणे आणि त्याची ऑर्डर रिलीज कधी होते ते तुम्हाला रिशेड्यूल कधी करावे लागते. सपोज मॅन्युफॅक्चरिंग झालं नाही किंवा वेळेच्या नंतर किंवा अगोदर काय प्रॉब्लेम आले तर ते रिशेड्यूल केले का आणि परत नवीन पुढची ऑर्डर प्लॅन केली का. सो दिस आर दी स्टेजेस इन द मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. You can see here, enterprises resources planning, ERP. So ERP is one of the business management software. Okay, so that company can use to collect the data, store the data, manage the data from many business activities. So basically ERP is using for only as a business managing software, and which is whatever company is using this ERP to store the data, collect the data and manage the data. That is a very, very important task for each and every organization. Okay, so in this activities, business activities, we can call as ERP as one of the business activities. So major parameter like product costing, then service delivery, then inventory management, payment, feedback from the customer. These are the some important parameters as for the ERP views. So you can see product costing म्हणजे एखादी एंटरप्राइजेस बिझनेसचा जर विचार करत असेल, ते बिझनेस करत असतील तर त्यांना त्या प्रोडक्टच्या कॉस्ट, क्वालिटी याच्यावरती विचार करावा लागतो. मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्ट सारखा दुसरा कुठला प्रोडक्ट आहे का, असेल तर त्याची प्राइस किती आहे, आपण कॉम्पिटिटर आहोत तर आपण त्याच्यापेक्षा प्राइस कशी कमी ठेवू शकतो आपल्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पेक्षा बेनिफिट मध्ये राहून, याचा विचार सगळ्यांना करावा लागतो. नंतर सर्व्हिस डिलिव्हरी, तुमची सर्व्हिस कशी आहे प्रोडक्ट विकल्यानंतर आणि प्रोडक्ट विकतानाही. ठीक आहे, ह्या सर्व्हिसचा विचार केला जातो, कस्टमर कडून फीडबॅक येतो. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी लागणारं इन्व्हेंटरी जे काही रॉ मटेरियल आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, सिस्टीम आहे, ते कसं तुम्ही मॅनेज करता. पेमेंट आहे, मग ते तुमच्या प्रोडक्टचं पेमेंट असू द्या, तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधलं किंवा तुमच्या इंडस्ट्रीमधलं जे काही सगळे पर्सन्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, त्यांचं पेमेंट असू द्या, ह्या सगळ्या गोष्टीचा पण तिथं विचार करावा लागतो. फीडबॅक फ्रॉम द कस्टमर बिफोर सेलिंग, आफ्टर सेलिंग अँड इंटरमिडिएट युअर we can say like your permanent customers, vendors. From there we can take the feedbacks in terms of the telephonic, then you can say the survey, we can say as a quiz. Like this way we can collect the feedbacks from the customer and we can just try to improvise, try to minimize the errors in our products, and then we can go for the better improvement. So in this ERP, these are the important business activities.
And another definition, like we can say, like ERP is one of the fully integrated business management system covering functional area of the enterprises like logistics, production, finance, accounting and HR, human resources. बघा मी आता सांगितलं तसं जे काही पॅरामीटर सांगितले त्याच्या अनुषंगाने बघा बिझनेस ऍक्टिव्हिटी म्हणजे ERP मध्ये काय काय असतं, लॉजिस्टिक आलं, प्रोडक्शन आलं, फायनान्स आलं, अकाउंटिंग आलं आणि HR आलं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ERP मध्ये होतात आणि ERP मध्ये मॅनेज करावा लागतात. इट ऑर्गनायझेस अँड इंटिग्रेट्स ऑपरेशन प्रोसेस and information flows to make optimum use of the resources such as main, material, money and machines. ओके, आता ERP मध्ये काय होतं ऍक्च्युअली सिस्टीम मध्ये, तर ही ऑर्गनाइज करते आणि ह्या 5 पॅरामीटरला इंटिग्रेट करून हे सगळी प्रोसेस कंप्लीट करून घेते. कशा कशाला? मेन, मटेरियल, मनी अँड मशीन्स. एम, all words you started M, 5M, you can say 4M, main, material, money and machines. We are organizing these 4 factors and we are taking integrate of the all the operation process and we can make as a better ERP plan. Okay, so in this ERP we have to take care about all the activities, and side by side you can say enterprises resources planning promises following points: one database, one applications, one user interface. That is a very very important point. Otherwise some system we can say in one system we are designing some software, in another system we are making some database, in another system we are using the user to the modeling the another software. So that will be quite difficult to manage and integrate all these things in one place. So ERP will do this all things only one single point as a one database, one application, so one interface. So that will be easy for customer sorry user and that system managers. Okay, so for the entire enterprises we are once disparate system ruled manufacturing, distribution, finance and sales. These all things happen in only one place. So that is a very very quick easy work for the all the ERP system. Okay, so these are the benefits from this ERP system. What are the benefits? So reduce paper document by providing online formats for quickly entering and retrieving information. हे बघा मॅन्युअली जर असेल आपल्याला त्याची सगळी इन्फॉर्मेशन बाय हँड लिहावी लागेल, त्याचा रिपोर्ट करावा लागेल, तो रिपोर्ट परत आपल्याला त्या मॅनेजरकडे सेंड करावा लागेल. ह्याला काय होतं, इट टेक too much time. So by using this ERP system it will be done only on the online formats. Okay, so it will reduce the paperwork also. Improves timeliness of the information by permitting posting daily instead of the monthly. ओके, याच्यामध्ये काय होतंय, तुमचा वेळ वाचतोय, तुमची एक टाइमलाईन असते त्या प्रोडक्टला, तो वाचतोय. कसं काय वाचतोय, काय म्हणतात त्याला, रोजच्या रोज ते पेपरवर्क करण्यापेक्षा तुमचं मंथली हे जे काही ऑनलाईन शीट आहे ते तुम्ही ते कम्प्लीट करून कॅरी फॉरवर्ड करू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता. Greater accuracy of information with the detailed content, better presentation, satisfactory for the auditors. जे काही तुमचे कस्टमर असतील, वेंडर असतील, ते त्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना एक्सप्लेन करताना पेपरवर्क पेक्षा तुमचं हे डिजिटल जे आहे तुमचं जे काही विथ ERP सिस्टम आहे ते तुम्हाला बेटर व्हिज्युअलायझेशनसाठी आणि व्यवस्थित दाखवताना ते सॅटिस्फॅक्टरी फुलफिलमेंट होईल. ठीक आहे, इम्प्रूव्ड कॉस्ट कंट्रोल, आणि यामुळे काय होईल, तुमची ओव्हरऑल प्रोडक्टची कॉस्ट आहे ते इम्प्रूव्ह होईल आणि तुम्ही ते कशी कमीत कमी ठेवू शकताल हे तुम्हाला साध्य होईल. फास्टर रिस्पॉन्स अँड फॉलो अप ऑन कस्टमर. Through this ERP system you can take a faster response, means we can take the online feedback, we can give the online solution for any queries regarding that products. So that will be give the quick response from this ERP system instead of their offline method. More efficient cash collection, say material reduction in delay in payments by customer. याच्यामध्ये काय होतं, तुम्ही सगळे व्यवहार ऑनलाईन करू शकता. ERP मधून याच्यामध्ये फायनान्स पण आहे, तुम्ही ऑनलाईन पेमेंट केले तर तुमचं जो काही वेळ आहे तुमचा तो कमी होऊन जाईल पेमेंटचा आणि सोपं होईल की कस्टमरला पेमेंट करण्यासाठी. ठीक आहे, ते घरी बसून पेमेंट करू शकतात, आपण डिलिव्हरी देऊ शकतो. ठीक आहे, so better monitoring and quicker resolution of any queries regarding the product, regarding the, any other issues, finance, and any other feedback. Okay, enables quick response to change in business operations and market conditions. If any changes happen in the market, if any requirement suggestion from the customer, market, vendors, we can easily implements in the our ERP system and we will get the better output. Helps to achieve the competitive advantages by improving its business process. We can achieve more and more competitive
products as mentioned in any market survey. Suppose in our competitive having a good product rather than our, so we can take the advantages of that information, we can do the modification, we can provide our good product in market. Improve supply demand linkage with the remote location. जिथं आपण रिमोट लोकेशन म्हणजे विलेज असेल त्या ठिकाणी आपण सहजासहजी कॉन्टॅक्ट करू शकत नाही, त्या ठिकाणी आपण हा ERP चा यूज करून आपण ते कनेक्ट होऊ शकतो आणि त्यांचं ऍक्च्युअली डिमांड काय आहे आणि सप्लाय काय ते आपण manage करू शकतो. Branches in different countries. Improves the international operations by supporting variety of tax structure, invoicing scheme, multiple currencies, multiple period accounting and languages. Not only we are doing this in our country only, we are just applying with the help of this ERP out of country with a different currency and taxes. We can provide all the facility to all the countries with their flexibility, and we can get the maximum number of the involvement, okay, through this ERP system. Improves informations ऍक्सेस अँड मॅनेजमेंट थ्रू आउट द एंटरप्राइजेस. याच्यामुळे होतं काय की सगळे तुमच्या एंटरप्राइजेस मधले ऑर्गनायझेशन लोक इझिली ऍक्सेस करू शकता ऑल दी डेटा रिगार्डिंग दॅट प्रोडक्ट विथ द ओन प्लेस ओनली, वन डेटा प्लेस वन वर्क युजर इंटरफेस. ओके, असं नाही की फक्त ERP ला ह्याच डिपार्टमेंटला ऍक्सेस आहे, ह्या डिपार्टमेंटला ऍक्सेस, असं नाही होत. ERP काय करते, त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये असणाऱ्या सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे. एका ठिकाणी बसून तुम्ही कुठल्याही प्रोडक्टचा कधीही तुम्ही ऍक्सेस करू शकता. This is the very useful benefits of this ERP. Next and last point of this chapter, that is a rapid prototyping. Actually rapid prototyping म्हणजे काय? So introduction of the rapid prototyping. The term rapid prototyping is refers to class of the technology that can automatically construct physical model from the computer data. म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस एखादं डिझाईन तुम्ही as you can suppose you are a design engineer and you have to design one product design, and before actual manufacturing you have to take analysis of that part whether that product is sustainable under this and this condition. You have to check all the parameters but without any actual damage. So you have to produce one actual demo type, म्हणजे त्याची प्रतिमा असणारं छोटे एक मॉडेल करून तुम्हाला त्याच्यावरती टेस्टिंग घ्यायची असेल तर आता रॅपिड प्रोटोटायपिंग हे टर्म आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सिम्पली सॉफ्टवेअरचे जे तुम्ही ड्रॉइंग केलंय ते तुम्ही ऍक्च्युअल रॅपिड प्रोटोटायपिंग थ्रू ते मॅन्युफॅक्चरिंग करू शकता छोटंसं, आणि त्याच्यावरती तुम्ही टेस्ट घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. So the main advantages of this system is almost any shape can be produced. By using this rapid prototyping, you can any complex shape you can produce. The time and money saving from this method is around 50 to 90%. You can save the time as well as money as compared to our conventional system where we are going to actually manufacturing in our manufacturing department. Okay, with all the machineries, with all the workers and techniques. Okay, rapid prototyping techniques are often referred to solid free from fabrications. Okay, and computer automated manufacturing or layered manufacturing. म्हणजे रॅपिड प्रोटोटायपिंग अशी एक मेथड आहे, अशी एक टेक्निक आहे जिथं आपण फॅब्रिकेशन फी म्हणजे आपण जे ऍक्च्युअली फॅब्रिकेशन करतो वर्कशॉप मध्ये, वेल्डिंग असेल, मटेरियल असेल, कॉम्बिनेशन, हे आपण तिथे करत नाही. इथे काय करतो आपण, लेअर बाय लेअर तयार होतात. त्याच्यामध्ये काय असतं, जे मटेरियल असेल तुमचं प्लास्टिक असेल किंवा दुसरं पॉलिकॅब असेल, ते मटेरियल आपण मशीनला देतो आणि ते लेअर बाय लेअर ते एक मॉडेल तयार करतात. इथं कुठलंही फॅब्रिकेशन होत नाहीये, इथं सॉलिड पार्ट होतो आणि लेअर बाय लेअर तयार होतो. The computer model is sliced into thin layers and part is fabricated by adding layers on each of them. इथं रॅपिड प्रोटोटाइप मध्ये लेअर वर छोटे छोटे लेअर ऍड करत करत तो पार्ट कम्प्लीट होतो. Instead of our conventional manufacturing, we are just directly join all the parts with the help of all the fabrication techniques, and we can make the final manufacturing. So this is the difference between rapid prototyping and our actually conventional manufacturing. Okay. So you can see here, this is the additive process in this rapid prototyping, where typical layer thickness could be equal to 0.05 to 0.15 mm. ओके, एक एक्झाम्पल घेतले तुम्ही, इकडे बघा, हे लेअर दिसतात का, खालून पासून सुरू होते, एक छोट्या छोट्या लेअरनं मटेरियल ऍड करत 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 हा असा एक लेअर तयार होतो आणि नंतर तुमचा फायनल प्रोडक्ट असा होतो. हे कुठं, रॅपिड प्रोटोटायपिंग मध्ये. आणि ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बघितलं तर डायरेक्ट आपण हा पार्ट घेतो, जॉईन करतो आणि
सॉलिड पार्ट तयार करतो किंवा डायरेक्ट मशीन मध्ये मटेरियल मोल्ड पोर करतो आणि डायरेक्ट बनवतो. ठीक आहे. पण इकडे कसं आहे रॅपिड प्रोटोटाइपिंग मध्ये लेयर बाय लेयर आपण मटेरियल बिल्ड करतो. Now you can see this is the concept of the layer manufacturing where part A is shape data as an input in the CAD system. चे कम्प्युटर मध्ये मी ड्रॉइंग काढले सपोज फर्स्ट एक्झाम्पल फिगर ए इंडिकेट्स द अवर कम्प्युटर मॉडेल. मी एक कॅड मधून किंवा कट्यामध्ये यूज करून ते मॉडेल ड्रॉ केलं. ठीक आहे. बी काय आहे कॅड मॉडेल्स इनटू द स्लाइस्ड लेयर्स म्हणजे ते कॅड मॉडेल आहे ते मी परत स्लाइस मध्ये डिवाइड केलं म्हणजे लेयर मध्ये डिवाइड केलं सपोर्ट. ठीक आहे. आणि सी जे आहे इच ऑफ द लेयर इज देन डिपॉझिटेड स्टार्टिंग फ्रॉम द बॉटम अंटिल द मॉडेल इज कम्प्लीट. म्हणजे परत काय झालं जे बी डायग्राम दिसते ते मी ऍक्च्युअल रॅपिड प्रोटोटाइपिंग मध्ये बनवायला सुरू केली. कशी एकदम खालचा बॉटमचा लेयर ते मटेरियल त्या थिन लेयर न ड्रॉ केला म्हणजे मटेरियल डिपॉझिट केलं परत त्याच्यावरती हे असं करत 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 लेयर बाय लेयर मटेरियल ऍड करत करत जोपर्यंत तो कंपोनेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत तेवढी लेयर कम्प्लीट करत गेले. हे आहे तुमची ओव्हरऑल रॅपिड प्रोटोटाइपिंगची ऍडिटिव्ह प्रोसेस मधली हे प्रोसेस. ओके. मटेरियल कसं ऍड होतं आणि कसं ते मॉडेल तयार होतं हे रॅपिड प्रोटोटाइपिंग मध्ये. These are the some basic processes where we can use in rapid prototyping. So now you can see the first stage that is creating the 3D model of the design. आपल्याला पहिलं काम काय आहे रॅपिड प्रोटोटाइपिंग मध्ये डिझायनरने पहिलं तुमचं 3D मॉडेल पूर्ण केलं पाहिजे ते तुमचं बाय युजिंग द कॅड मॉडेल. कॅड सॉफ्टवेअर असेल जे ऑटोकॅड असेल कटी असेल. ठीक आहे. सेकंड स्टेप कन्वर्टिंग द कॅड मॉडेल इनटू एसटीएल फॉर्मॅट. आता हे जे काय रॅपिड प्रोटोटाइपिंग आहे त्याला कोणता फॉर्मॅट लागतो एसटीएल. Okay, stereolithography. The converting the CAD model into STL format that is the first and important stage in the rapid prototyping. ते काय तुम्हाला सॉफ्टवेअर मधून होऊन जातं फक्त त्याचं मॉडेलचं फॉर्मॅट चेंज करायला. सेकंड थर्ड स्लाइसिंग द STL फाइल इनटू द थिन लेयर्स. आणि जे काय ते आपण STL फॉर्मॅटला ड्रॉइंग कम्प्लीट केले कन्वर्ट केले त्याचं परत थिन लेयर मध्ये कन्वर्ट करायचं. ते पण तुमच्या सिस्टम मध्ये होऊन जातं. अँड येलो ब्लॉक इज कन्स्ट्रक्टिंग द मॉडेल वन लेयर अटॉप अनदर. इथे ऍक्च्युअली तुमचे मॅन्युफॅक्चरिंग रॅपिड प्रोटोटाइपिंगचं सुरू होतं. मटेरियल वन बाय वन लेयरला ऍड होतं. अँड क्लिनिंग अँड फिनिशिंग द मॉडेल. ओके. तुमचं जे काय ऍक्च्युअली आहे क्लिनिंग अँड फिनिशिंग द मॉडेल म्हणजे मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर थोडे थोडे असे रफ एजेस राहिलेले असतात वरती ते आपण ते क्लीन आणि फिनिश करून फायनल मॉडेल तुमचा क्रिएट होतं. ठीक आहे. So what are the advantages of the rapid prototyping? So almost any shape or geometric features can be produced. तुम्ही कुठलाही almost कुठलाही अवघड शेप असू द्या तुम्ही तो इथं मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. रिडक्शन इन टाइम अँड कॉस्ट कुड बी रेंज ऑफ द 50 and 90%. ओके. जवळपास 50% पासून ते 90% तुमचा वेळ आणि पैसेही वाचतात. एरर्स अँड फ्लॉज कॅन बी डिटेक्टेड ऍट एनी अर्ली स्टेज. काही चुकलं असेल तर तुम्ही प्रोसेस पूर्ण व्हायच्या अगोदर सुद्धा तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. काही चुका असतील काही खड्डे असतील त्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कुठे राहिला असेल गॅप राहिला असेल तर तुम्ही ते लवकरच तिथं बघू शकता. का तर तुम्ही लेअर बाय लेअर करत चालला म्हणजे तुम्हाला प्रत्येक लेअरला कळतं की कुठे काय डाऊट आहे का. रॅपिड प्रोटोटाइपिंग और रॅपिड मॅन्युफॅक्चरिंग कॅन बी युज्ड इन डिफरंट इंडस्ट्री अँड फील्ड्स ऑफ लाईफ. म्हणजे हे आपण कुठं वापरू शकतो तर आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी ज्या लागतात तिथं आपण हे इंडस्ट्रीमध्ये यूज करू शकतो. जसं की मेडिसिन मध्ये काय असेल आर्ट्स असेल आर्किटेक्चर असेल मार्केटिंग असेल तिथे तुम्ही हे मेथड यूज करू शकता. डिस्कशन विथ द कस्टमर कॅन स्टार्ट अँड अर्ली स्टेज. ह्याच्यामध्ये आपण कस्टमरला जे काही प्रोडक्ट हवं आहे त्याच्याबद्दल आपण लवकरच डिस्कशन करू शकतो. असेंब्लीज कॅन बी मेड डिरेक्टली इन वन गो. ह्याच्यामध्ये असेंब्ली असं काही नसतं. म्हणजे आता जर आपण ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग बघितलं आपण कार घेतलं एक्झाम्पल वेगवेगळे पार्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो नंतर त्याला जुळवाजुळव करून असेंब्ली करून करतो. ह्याच्यात तसं काय आहे का डायरेक्टली असेंब्ली म्हणजे तुमची शेवटची स्टेप म्हणजे डायरेक्ट मटेरियल बनवतो तेच असेंब्ली आणि तेच तुमचं फायनल स्टेज. ठीक आहे. मटेरियल्स वेस्ट इज रिड्यूस्ड. मटेरियल वाया जाण्याचा विषय येत नाही आणि खूप मटेरियल कमी वेस्ट जातं कारण जेवढं लागतं तेवढंच आपण लेअर बाय लेअर ड्रॉ करत जातो. नो टूलिंग इज नेसेसरी. याला कुठलं दुसरं टूल लागत नाही. डायरेक्ट 3D मॉडेलचं जसं शेप आहे तसं ते डायरेक्ट मॅनेजिंग करत जातं. त्याला सेपरेट टूल लागत नाही त्याला सेटिंग लागत नाही. ठीक आहे. सो द डिझायनर्स अँड द मशिनरीज कॅन बी इन सेपरेट प्लेसेस. हे तर आपण काय करू शकतो एक मशीन कुठं असते ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग ती वेगळ्या ठिकाणी ठेवावी लागते त्याला एक एन्व्हायरमेंट मध्ये आणि आपलं जे काही डिझायनर आहे ते वेगळीकडे बसणार. कनेक्शन द्यायचं पीसीला आणि मशीनला तो तिकडून डिझाईन सोडेल तिकडे ते ऑटोमॅटिकली चालू होईल मॅन्युफॅक्चरिंग. तिथं काही वर्करची गरज नाही. सो दिस आर दी सम ऍडव्हान्टेजेस ऑफ द
rapid prototyping. So what are the disadvantages of this rapid prototyping? The price of the machinery and materials. This is a very huge disadvantages because of the price of the materials whatever we require from this rapid manufacturing and machinery, that will be high. Okay, and the surfaces is usually rougher than the machine surface. आपल्याला जे काय हे मशीन किंवा मटेरियल जे विकत घ्यावं लागतं ते खूप महाग असतं आणि मटेरियल मॉडेल बनवून झाल्यानंतर त्याचं जो काही सरफेस फिनिशिंग आहे तो जरा थोडा रफ असतो. ऍज युजल आपलं जे काय ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण त्याचं फिनिशिंग खूप छान असतं. ठीक आहे, सम मटेरियल्स आर ब्रिटल आणि ह्याच्यामध्ये जे मटेरियल्स काय काय असतात ते लगेच मोडतात, ब्रिटल मटेरियल असतात, त्याच्यामुळे तो पाहिजे असा कंपोनंट स्ट्रॉंग होत नाहीये. द स्ट्रेंथ ऑफ द रॅपिड प्रोटोटाइपिंग पार्ट्स आर विकर इन अ झेड डायरेक्शन ऑदर देन इन ऑदर. म्हणजे रॅपिड प्रोटोटाइपिंगचा जो प्रोडक्ट असतो 3D तो झेड ऍक्सिस मध्ये जे डायमेन्शन असतं ते थोडंसं वीक असतं. जर असं पार्ट थोडा प्रेस केला तर तो मोडतो बाकी दोन डायमेन्शन पेक्षा, एक्स आणि वाय पेक्षा. ठीक आहे, सो दिस आर द मेजर डिसएडव्हांटेजेस ऑफ द रॅपिड प्रोटोटाइपिंग. आपल्या इथं डिपार्टमेंटला ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग लॅब आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रॅपिड प्रोटोटाइपिंग मशीन आहे, तुम्ही बघू शकता. 3D प्रिंटिंग पण आहे तिथे. तुम्ही कधी आला कॉलेजला तर व्हिजिट करा ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग लॅब मध्ये, तिथे तुम्हाला ऍक्च्युअली डेमो बघायला मिळेल. ठीक. So this is one of the content beyond syllabus, programmable logic controller PLC. So this is only for your information. You can just see what is meant by programmable logic controller. So it is one of the control system that monitors the state of the input devices and makes decision based on the program to control the state of the output devices. म्हणजे PLC म्हणजे काय काय करतं, तुम्ही दिलेल्या इनपुट नुसार ते त्या सिस्टमला कंट्रोल करण्याचं, मॉनिटर करत करत कंट्रोल करण्याचं काम करतं आणि तसं तुम्हाला ते आउटपुट देतं. ठीक आहे, हे पीएलसी सर्किट आहे. ठीक आहे, आणि याच्या ऍडव्हांटेजेस काय आहेत प्रोग्रामिंग लॉजिकल कंट्रोलचे? लेस वायरिंग, ह्याला वायरिंग लेस लागतं. कॅन वर्क ॲट अ हाय टेम्परेचर, हाय टेम्परेचर मध्ये काम करू शकतं. इझियर अँड फास्टर टू मेक द चेंजेस. वी कॅन इझिली चेंज इन द ओवर प्रोग्राम अँड यू कॅन गिव्ह द इनपुट इन द सिस्टम दॅट विल बी इनपुट विल बी अपलोडेड एज अ फायनल आउटपुट. ट्रबल शूटिंग एड्स मेक प्रोग्रामिंग इझियर अँड रिड्यूस डाऊन टाइम. जर काही प्रॉब्लेम झालाच तर ट्रबल शूटिंगद्वारे तुम्ही त्याचं डाऊन टाइम कमी करू शकता आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. रिअलेबल कंपोनंट्स, हे एक रिलायबल आहे की तुम्ही जे काही यूज करू शकता तुमच्या कुठल्याही सिस्टीमला. ठीक आहे, कुठे कुठे काम करू शकता पीएलसी वरती? जिथे मॅन्युफॅक्चरिंग आहे, मशीनिंग आहे, तिथं तुम्ही पीएलसी ऑटोमॅटिक यूज करू शकता. फूड आहे, बेवरेज आहे, मेटल्स जिथं आहे काम, पॉवर आहे, मायनिंगचं काम आहे, पेट्रोकेमिकल केमिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ह्या पीएलसीचा यूज करू शकता. ओके, so these are the some sample MCQs. You can see we will just take highlights from this. Which of the following statement is true in case of the flexible automation? Option first, it reduces lead time in design. It uses ordinary GPMs. Okay, and it reduces lead time in manufacturing and offers inclusion of variety of the products. Last, all of this. So whatever answer is there, I have just highlighted bold. So in flexible automation, we can get it reduces lead time in manufacturing as well as offers inclusion of the variety of the products. So that is answer C is correct. A flexible manufacturing system may contain automated machine tools, automated material handling system, computer interfaces, and last all of this. So all these activities comes under this as flexible manufacturing. So answer is all of this. Okay, so automated machine tool is there, automated material handling system is there, and computer interface is there. Third one is in group technology, one part family is on collection of the parts based on shape, size, and similar processing steps. D, any of this. ह्या तिन्हीपैकी कोणतंही, कारण की जर ऑल ऑफ दिस ऑप्शन असतं तरी पण दिस ऑप्शन बरोबर होता. आपण ग्रुप टेक्नॉलॉजी कसं डिवाइड करतो? विथ द हेल्प ऑफ द साइज, जिओमेट्रिकल शेप, साइज अँड सिमिलर प्रोसेसिंग टाइप. मग ह्या तिन्हीतलं कुठलंही. ठीक आहे, लास्ट 4, computer aided process planning involves use of the computer in planning for the process, determine the cutting conditions, setting time standards, and all of this. So answer is of course planning for the process. CAPP मध्ये आपण कम्प्युटर यूज का करतो? तर फक्त आपल्याला प्रोसेस प्लॅन करायचा असतो म्हणून आपण CAPP मध्ये कम्प्युटरचा यूज करतो. Fifth one, computer integrated manufacturing comprises of only CAM, only CAD and CAM system, CAD CAM and other business functions, and CAD CAM and CAE. आपण कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे बघितलं काय आहे?
त्याच्यामध्ये आपण सगळे कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस फंक्शन पण इन्व्हॉल्व करतोय. सो आन्सर इज CAD/CAM functions as well as business function also. 6.1 more job variety can be well accommodated in case of rigid automation, flexible, continuous flow and none of this. काय म्हटलंय, मेजर जॉब व्हरायटी, वेगवेगळे जॉब आपण प्रोड्यूस करू शकतो. कुठे? फ्लेक्झिबल मध्ये. रिजिड म्हणजे फिक्स मध्ये करू शकतो का? नाही. मास प्रोडक्शन करू शकतो एकच टाईपचा. फ्लेक्झिबल मध्ये आपण प्रोग्राम चेंज केला की लगेच करू शकतो. सो आन्सर इज फ्लेक्झिबल ऑटोमेशन. CIM necessities unique architecture for all the manufacturing firms, unique architecture for all the manufacturing and service industries. Then C, preferably customized architecture for different manufacturing setups and none of this. कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग हे आपण कस्टमरला आणि कंपनीला सोपं जावं म्हणून आपल्या रिक्वायरमेंटनुसार आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण ते मॅन्युफॅक्चरिंग करतो, म्हणून हे कस्टमाइज आहे. त्याच्यामुळे प्रेफरेबली कस्टमाइज आर्किटेक्चर हा ऑप्शन बरोबर आहे. Retrieval type and generative types are types of computer aided process plan. Second, group technology. Third, FMS, flexible manufacturing system. Last, CNC programming. So option A is correct. CAPP चे दोन टाइप आहेत, रिट्रायव्हल आणि जनरेटिव्ह. बरोबर. खाली आहे शेवटचा. Which of the following is a rapid prototyping method? So stereolithography, that is one of the format STL. Then selective laser sintering, this is also formatting, and fusion deposition modeling. So these all of this, हे तिन्ही पण एक मेथड्स आहेत रॅपिड प्रोटोटाइपिंगच्या. याच्यातलं कुठले आपण एक बघितलं STL स्टिरिओलिथोग्राफी, तसंच सिलेक्टिव्ह लेझर सिंटरिंग आहे, फ्युजन डिपॉझिशन मॉडेलिंग आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट, ऑल ऑफ दिस. 10 number, flexible manufacturing system represents group of part family, arrangement of all automatic system and conventional machining and last one of this. So group technology part family याचा आणि याचा तर काही संबंध नाहीये. ऑटोमॅटिक ऑल मशीन अरेंजमेंट करण्यासाठी वापरतो का? नाही वापरत. कन्व्हेन्शनल मशीनिंग हे पण साधच आहे, त्याच्यामध्ये आपण मॅन्युअली सगळं काम करतो. तर फ्लेक्झिबल मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम म्हणजे काय? त्याच्यामध्ये सगळं फुल्ली ऑटोमेटेड विथ ऑल दी कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम असते. त्याच्यामध्ये ऑप्शनच नाहीये. शेवटचा आहे नन ऑफ दिस. सो नन ऑफ दिस इज अ करेक्ट आन्सर. Purchasing of the raw material, tools, jigs, fixtures will be done in which activity? CAD, MRP, CAE, none of this. MRP is material requirement planning. So purchasing raw material, that will always consider in the material requirement planning. So answer is B is correct. Which of the following is a parts classification codification system in a group technology? Code, MI class, Optis and all of this. So already I told you Optis method is displayed. Classification codification example already we have discussed with one of the example how the digit number 1 is explained, digit number 2, 3, 4, 5, 6. Okay, so answer is Optis is a system where display the classification codification system. Last, robot is an example of which automation? Programmable, flexible, fixed or all above? Robot is one of the example of the programmable automation. Please remember, in the fixed we are not using the robot example because all the process is fixed for mass production. Flexible we can change the any program, so that is also not possible robot. So programmable automation is an example of the robot. Okay, so please remember. So our third chapter, that is a FMS and automation, that is a end here. Okay, so okay, so we have finished our third chapter. So I think we will see details, means in next lecture we will see